नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनलवर स्वागत आहे. तर आतापर्यंत झालेल्या पेपरमध्ये आपण दिलेल्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चनमधील ऑलमोस्ट 70% हे क्वेश्चन आले होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये AE231 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स हे बघणार आहोत. आता हा जो कोर्स आहे हा कोर्स 5th दिन कमिटीमध्ये म्हणजे ओल्ड सिलेबसमध्ये इंजिन 232 3rd सेमिस्टरला हा कोर्स होता. आता हे जे क्वेश्चन असणार आहेत हे क्वेश्चन सिलेबस, वेटेज आणि PYQ पेपर या सर्व गोष्टींचे ॲनालिसिस करून घेतलेले हे क्वेश्चन असणार आहेत. हे क्वेश्चन मोस्ट ऑफ द PYQ पेपरमध्ये रिपीट आलेले क्वेश्चन असणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो क्वेश्चन नंबर फर्स्ट हा फार्म मेकॅनायझेशनचा आहे. त्यामध्ये आपल्याला फार्म मेकॅनायझेशनचा स्कोप आणि त्याचं इम्पॉर्टन्स हे विचारलं जाऊ शकतं. आता स्कोपमध्ये तुम्हाला त्याचं भविष्यात काय स्कोप आहे ते लिहायचं आहे आणि इम्पॉर्टन्समध्ये त्याचं काय उपयोग आहे किंवा त्याचा इम्पॉर्टन्स कसा आहे ते तुम्ही याच्यात लिहून घ्यायचे. आता क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये क्वेश्चन नंबर सेकंड जो असणार आहे आपला प्रेझेंटेटिव्स ऑफ फार्म पॉवर इन इंडियावर असणार आहे. आता त्यामध्ये त्याचे आपल्याला सोर्सेस ऑफ फार्म पॉवर हे शॉर्टमध्ये लिहायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर थर्ड जो असणार आहे तो वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 4 स्ट्रोक सायकल इंजिन विथ लेबल डायग्रॅमचा असणार आहे. आता डायग्रॅम तुम्ही परफेक्ट करून घ्यायचे. एकदा का तुम्ही डायग्रॅम परफेक्ट केली की त्याचं एक्सप्लेनेशन जे असतं ते तुम्ही डायग्रॅमवरून ते लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो एनलिस्ट अँड एक्सप्लेन द डिफरंट कंपोनंट्स ऑफ IC इंजिन्स आहे. तर तुम्हाला IC इंजिनचं कंपोनंट्स आणि त्याचं एनलिस्टिंग हे पण तुम्हाला IMP आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपल्याला डिफरन्स बिटवीनचा आहे. तर त्याच्यात आपल्याला 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोकचं डिफरन्स विचारलं जाऊ शकतं. नंतर तुम्हाला पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचा पण तुम्हाला डिफरन्स हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 6मध्ये आपल्याला एक्सप्लेन एनीवन हे तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये आपल्याला फ्यूल सप्लाय सिस्टीम ही कशी आहे ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर हायड्रोलिक कंट्रोल सिस्टीम ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर क्वेश्चन नंबर 7 तर क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला एक्सप्लेन द पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम ऑफ ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टरची पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम कशी आहे ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 8 तर क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टरचे जे काही डिफरंट टाईप्स आहेत ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर एक्सप्लेन इन शॉर्ट डिफरंट क्रायटेरियाज अँड फॅक्टर्स टू बी कन्सिडर व्हाईल सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर सिलेक्शन करताना काय तुम्ही फॅक्टर आणि काही क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे ते पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9मध्ये तुम्हाला राईट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज म्हणजे टिलेजचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत वेगवेगळे ते तुम्हाला स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह हे विचारले जाऊ शकतात. नंतर त्याचं एनलिस्टिंग द व्हेरियस टाईप्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स म्हणजे तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स जे आहेत त्याचं टाईप्स तुम्हाला एनलिस्टिंगला हे विचारलं जाऊ शकतात किंवा तुम्हाला एक्सप्लेनेशनलाही एखादं कुठलं तर प्रायमरी किंवा सेकंडरी हे विचारलं जाऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 10 हा आपला प्रॉब्लेम्स आहे. तर ते तुम्ही प्रॉब्लेम एकदा PDF मध्ये दिल्यावर तुम्ही ते रीड करून घेऊ शकताय. नंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 11 तर क्वेश्चन नंबर 11मध्ये आपल्याला एनलिस्टिंग द इम्प्लिमेंट्स फॉर इंटरकल्चरल ऑपरेशन अँड एक्सप्लेन एनीवन तर तुम्हाला इंटरकल्चरल ऑपरेशनचे जे काही इम्प्लिमेंट्स आहेत ते तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. ते तुम्ही एनलिस्टिंग करायचे आहेत. त्याच्यातील तुम्हाला एक्सप्लेन जो परफेक्ट जमतो ना ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता किंवा तिथं जर तुम्हाला एक्सप्लेन करायला एखादा विचारला असेल स्पेसिफिक तर ते तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 12मध्ये आता क्वेश्चन नंबर 12मध्ये एमध्ये आपल्याला एनलिस्टिंग द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ सीड ड्रिलचं काय फंक्शन आहे ते महत्त्वाचं फंक्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. नंतर बीमध्ये तुम्हाला स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ डिस्क प्लाव विचारलं जाऊ शकतं. तर डिस्क प्लावचं जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा डिसॲडव्हान्टेजेस पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 13 तर क्वेश्चन नंबर 13मध्ये तुम्हाला स्टेट द पर्पज ऑफ लिब्रिकेशन सिस्टीम युज्ड इन अ इंटरनल कंबुशन इंजिन तर इंटरनल कंबुशन इंजिन जे आहे त्याचं पर्पज तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतात. पण नंतर बीमध्ये तुम्हाला एनलिस्ट द इम्पॉर्टंट मेथड्स युज्ड फॉर सीडिंग द क्रॉप्स हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपला सेक्शन ए. आता आपण बघूया सेक्शन बीमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. तर सेक्शन बीमध्ये आपल्याला शॉर्ट नोटमध्ये फर्स्ट तर कूलिंग सिस्टीम ऑफ इंजिन म्हणजे कूलिंग सिस्टीम कशी आहे इंजिनची ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल, नंतर तुम्हाला प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, नंतर तुम्हाला कर्ब्युरेटर, नंतर आपल्याला
बघा टाईप्स ऑफ कल्टिवार, नंतर मोल्ड बोर्ड प्लाव, नंतर ल्युब्रिकेशन हे तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलं जाऊ शकतं. हे आपला इंजिनचा कोर्स आहे ना, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे तुम्हाला शॉर्ट नोटला हे नक्कीच विचारले जाऊ शकतात. नंतर डेफिनेशनमध्ये आपल्याला टिलेजची डेफिनेशन, स्ट्रोकची, 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन, HP, IHP, नंतर ट्रॅक्टर, नंतर हॅरोविंग, नंतर कॉम्प्रेशन रेशो या तुम्हाला डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. आता डुअल डायरेक्टेडमध्ये आपल्याला राईट द फंक्शन ऑफ कार्बोरेटर अँड पिस्टन पिन, म्हणजे पिस्टन पिन आणि कार्बोरेटरचं फंक्शन काय असणार आहे ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर तुम्हाला पिस्टन पिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर तुम्हाला इज द डायमीटर हे पण विचारलं जाऊ शकतं. तर हे होते AE 231चे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. मोस्ट प्रोबेबलची PDF आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइन चॅनेलवर लवकरच अपलोड केली जाईल आणि AE 231चे सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइन चॅनेलवर अपलोड केलेले आहे. त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.